हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. तर जसं तुमच्या स्क्रीनसमोर दिसतं आहे की आजचा व्हिडिओ MPSCशी रिलेटेड आहे. तर कशाबद्दल आहे तर डेफिनेटली फ्रेंड्स, जे एंडला मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं की सून सिव्हिल ॲडिक्स इज गोइंग टू लॉन्च कोर्स फॉर प्री MPSC प्रिलिम्स, जे की खूप लोकांचं ड्रीम असतं फ्रेंड्स MPSC, आणि कळत नाही इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी की कसं टॅकल करायचं आहे GSला, कसं टॅकल करायचं नॉन टेकला. कारण आपल्या पुरं टेक्निकलमध्ये तर हुशार असतात, पण GSमध्ये म्हणा किंवा नॉन टेकमध्ये म्हणा आणि इतर एक्झाम्समध्येही नॉन टेकमध्ये थोडासा बॅकफुटला आपण पडतो आणि कुठंतरी थोड्याशा मार्क्सनी प्रिलिम असेल किंवा वन स्टेज एक्झाम्स असेल, कुठली एक्झाम असेल जिथं नॉन टेक गरजेचं आहे तिथं आपण बॅकफुटला येतो आणि त्यामुळं सिली मिस्टेक्समुळं किंवा कुठल्याही गोष्टीमुळं आपले मार्क्स जातात आणि आपल्याला शेवटी पोस्ट भेटत नाही किंवा लिस्टमध्ये नाव येत नाही. तर ह्याच सोल्युशन लोकांची रिक्वेस्ट ऐकून की काही करून GSसाठी एक चांगला कोर्स, तर डेफिनेटली फायनली वी हॅव लॉन्च्ड कोर्स फॉर GS. तर त्यामध्ये काय काय असणार आहे, कोण घेणार आहे, कोण असणार आहे तो एक्सपर्ट लेक्चर जे तुम्हाला गाईड करणार आहेत, तर त्याचं सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेफिनेटली बघायला भेटेल. तर सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की GS नेमकं काय आहे MPSCचं. तर त्यामध्ये हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, करंट अफेअर्स, एन्व्हायरमेंट, पॉलिटी, सायन्स. प्रत्येकाचं वेटेज 15-15-15 आहे एक्सेप्ट सायन्स. तर सायन्सचं जसं तुम्ही बघितलं इथं वेटेज जे दिसायला लागलं तुम्हाला की सायन्स आणि एन्व्हायरमेंट मिळून 25% कवर करतं MPSCला. आणि मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे होती. पंकज सरांनी खूप चांगलं एक्सप्लेन केलेलं होतं. मागचे दोन्ही व्हिडिओज आणि आपला जो सेमिनार कंडक्ट केला होता त्याचा फायदा झालेला आहे. तर त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओव्हरऑल आपण ह्या कोर्समध्ये काय घेणार आहे ह्याचे हायलाईट्स तुम्हाला दिलेले आहेत. तर ह्यामध्ये बघा, कोर्स हायलाईट्समध्ये आपण जाऊया थोडं की कॉम्प्रिहेन्सिव्ह एक्झाम एक्सप्लेनेशन ऑफ MPSC पेपर्स फ्रॉम 2019 to 2025, म्हणजे जवळपास मागच्या 7 ते 8 वर्षाचे एक्सप्लेनेशन्स तुम्हाला डेफिनेटली ह्या कोर्समध्ये जसं मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले होते आणि त्याचं जे अप्रोच आहे तो भेटणार आहे. म्हणजे दिस कोर्स विल प्रोव्हाइड यू thorough year-wise analysis and explanation of all MPSC prelims from till 2019. म्हणजे मागच्या 7 वर्षाचे जवळपास तुम्हाला पेपर्सचे ॲनालिसिस इयर वाईज तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर आणि इवन सब्जेक्ट वाईज आपण त्याला डिवाइड केलेलं आहे. त्यानंतर ईच क्वेश्चन इज डिकोडेड विथ क्लॅरिटी. खूप इम्पॉर्टंट असतं की क्वेश्चन तर माहिती आहे पण त्याला डिकोड करता येत नाही मुलांना, क्लॅरिटी समजत नाही, त्यातली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग कमी असते, फॅक्च्युअल रिएन्फोर्समेंट नसतं. सो ह्या गोष्टीचं कुठंतरी लिंक जे आहे तुम्हाला या कोर्समध्ये बघायला भेटेल. आयडियल फॉर आयडेंटिफाईंग ट्रेंड्स अँड रिपीटेड क्वेश्चन पॅटर्न्स. तर हे तुम्हाला क्वेश्चन पॅटर्न समजून घ्यायला हेल्प करेल की आत्तापर्यंत जे रिपीटेड ट्रेंड राहिलेला आहे MPSCचा त्यावरनं ॲनालिसिस करून आम्ही त्या कंक्लुजनला पोहोचलं की फ्युचर पेपर कसा येईल, प्रेडिक्शन कसं असेल, टू दी पॉईंट ॲक्युरेट असलं पाहिजे. तर ते इन्श्युअर केलेलं आहे ह्या कोर्समध्ये. सब्जेक्ट वाईज सोल्युशन ऑफ ऑल 7 पेपर्स. तर सब्जेक्ट वाईज सोल्युशन म्हणजे सिस्टमॅटिकली डिवाइड केलेलं आहे सब्जेक्ट वाईज. बेटर ऑर्गनायझेशन हे करायला हेल्प करतं, फोकस्ड स्टडी राहते आणि क्विक रिव्हिजन करता येतं तुम्हाला ईच सब्जेक्टचं. जसं आतापर्यंत आपण घेत होतो की आपले PYQ म्हणजे तसं टोटल सगळ्या सब्जेक्टचे कंपाईल PYQ कोर्सेस होते, बट ह्यामध्ये प्रिलिम्सपासून सुरू केलं की आपण सब्जेक्ट वाईज त्याला ब्रेक करायचं, क्विक रिव्हिजन करता येऊ दे. एखादा कोणीतरी वीक असेल फक्त पॉलिटीसाठी आणि त्याला पॉलिटी बघायचं तर तो फक्त पॉलिटी करू शकतो. ज्याला एखाद्याला सायन्स करायचं आहे तर फक्त सायन्स करू शकतो. आणि त्यानंतर ॲबिलिटी टू ट्रॅक स्ट्रॉंग अँड वीक एरियाज, त्याला कळून जाईल की ॲबिलिटी येऊन जाईल
आफ्टर दी कोर्स की तुमचा स्ट्रॉंग एरिया कुठला आहे, वीक एरिया कुठला आहे, आणि त्याला टॅकल कसं करायचं, तर ट्रॅक कसं करायचं. यू कॅन गेट cleanly suggested solution of every subject, मेकिंग प्रिपरेशन स्ट्रीमलाईन अँड एफिशियंट. तर ह्यामध्ये एफिशियंट आणि स्ट्रीमलाईन प्रिपरेशन तुम्हाला करता येईल. त्यानंतर टू दी पॉईंट अँड एक्सप्लेनेशन दिलेले आहेत, क्लॅरिटी आली आहे, ब्रेविटी आली आहे. तर ह्यामध्ये एक्झाम रिलेवंट इन्फॉर्मेशन ओनली आम्ही कन्सिडर केलेली आहे. नो अननेसेसरी थेरी. बघा खूप वास्ट आहे RGS, खूप वास्ट आहे, तुम्हाला सगळं करायची गरज नाही. अननेसेसरी गोष्टी केल्यामुळं खूप टाईम वेस्ट होतो, आणि जे क्लॅरिटी आणायला पाहिजे, जे तुम्हाला क्रिस्प एक्सप्लेनेशन भेटायला पाहिजे होते फास्ट रिव्हिजनसाठी, ती करता येत नाही खूप. आणि बरोबर जेव्हा एक्झामचे डेज असतात तेव्हा तुम्ही भटकून जाता आणि सिली मिस्टेक्स करता. हेल्प यू टू रिटेन कन्सेप्ट. तर तुम्हाला हा पॉईंट जो आहे ना, की क्लॅरिटी का पाहिजे, तर रिटेन करता येणार. जोपर्यंत क्लॅरिटी येत नाही एखाद्या सब्जेक्टमध्ये, एक्झॅक्ट टू दी पॉईंट काय करायचं हे कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते डोक्यामध्ये जाणार नाही, रिटेन करता येणार नाही. कारण अननेसेसरी तुम्ही थेरी वाचणार, परत त्यामध्ये रिटेन्शनचा विषय येणार, परत तुमच्या माइंड्सचे न्यूरॉन डिस्टर्ब होणार. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी खूप विचार करून आम्ही हा कोर्स बनवतो आहे. त्यानंतर ऑल 4 पॉईंट्स एक्सप्लेन थरली. हे खूप इम्पॉर्टंट आहे. खूप मुलं अभ्यास करतात, PYQs करतात, पण त्याच्या मागं लॉजिक काय, लॉजिक बिहाइंड इच क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे तुम्ही नुसतं प्रीसाठी नका हे समजून घेऊ. तुमची कुठलीही कॉम्पिटेटिव्ह 1 स्टेज एक्झाम जी MCQ पॅटर्नवर आहे, त्यासाठी हे समजून घ्या. अशा गोष्टी जो कोर्स ह्या रिलेटेड असेल तो कोर्स बेस्ट असणार आहे. तर वाय राईट ऑप्शन इज करेक्ट हे तुम्हाला कळलं पाहिजे. वाय अदर 3 ऑप्शन्स आर इनकरेक्ट हेही कळलं पाहिजे. त्यानंतर एलिमिनेट्स तुमचं एलिमिनेशनचं जे कन्फ्युजन आहे की कुठलं ऑप्शन एलिमिनेट करायचं किंवा कुठलं नाही, तर ही एलिमिनेशन कन्फ्युजन क्लॅरिटी पण आपण ह्यामध्ये दिलेली आहे. सरांनी खूप व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर इम्प्रूव्ह कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. कन्सेप्च्युअल तर आहेच, प्लस एलिमिनेशन तुमची पॉवर जी आहे, एलिमिनेशन पॉवर, की कुठलं अननेसेसरी ऑप्शन आहे जे दिलं गेलं आहे आणि जे गरजेचं नाही आहे, जे पटकन एलिमिनेट करायला पाहिजे तुम्ही, त्याचं टाईम सेविंग जे म्हणतो आपण एलिमिनेशन स्ट्रॅटेजी दिलेली आहे. त्यानंतर एन्हान्स ॲक्युरेसी इन ट्रिकी क्वेश्चन. तर ट्रिकी क्वेश्चन्स खूप येतात MPSCला, सगळ्यांना माहिती. तर त्यामध्ये पण ॲक्युरेसी मेंटेन करणं इट्स अ टफ पार्ट, आणि जे हे करू शकतात ते टॉपर येतात. तर हे एक्स्ट्रीमली खूप गरजेचं हा पॉईंट. आणि हा कुणाला येईल सांगा तुम्ही, जे ऑलरेडी खूप एक्झाम्समध्ये पास झाले आहेत, MPSC दिली आहे वारंवार आणि त्यामध्ये टॉप केलेलं आहे. तर अशा लोकांकडूनच शिकणं गरजेचं आहे. अशा लोकांनाच माहीत असणार आहे की ट्रिकी क्वेश्चनची ॲक्युरेसी पण कशी मेंटेन करायची. त्यानंतर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट बिकॉज MPSC ऑफन युजेस सिमिलर साऊंडिंग डिस्ट्रॅक्टर्स. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की का MPSC दरवेळेस कसे सिमिलर साऊंडिंग डिस्ट्रॅक्टर्स क्रिएट करतं माइंडमध्ये मुलांच्या, आणि त्यासाठीच खरं तर आपण हा कोर्स आणला. एलिमिनेशन टेक्निक्स तर तुम्हाला माहिती बेस्ड ऑन एक्झामिनर्स ॲप्रोच. तर एक्झामिनर बेस्ड ॲप्रोच तुम्हाला कळायला पाहिजे की कुठल्या माइंडसेटनी एक्झामिनर तुमचा पेपर सेट करतो आहे. स्मार्ट गेसिंग स्ट्रॅटेजीज, यामध्ये ऑप्शन एलिमिनेशन मेथड, कीवर्ड बेस्ड फिल्टरिंग, कीवर्डनुसार फिल्टर करता आलं पाहिजे, पॅटर्न रेकग्निशन, प्रोबॅबिलिटी बेस्ड गेसिंग, त्यानंतर अंडरस्टँडिंग हाऊ एक्झामिनर फ्रेम्स द क्वेश्चन. हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे आणि हेच व्यवस्थित सरांनी कवर केलं आहे. यू विल लर्न टू आन्सर ईच क्वेश्चन कॉन्फिडेंटली. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा पण आपण बसतो टेबलवर, पेपर येतो, कॉन्फिडन्स यार कमी असतो मुलाचा. का? कारण त्याला कॉन्फिडेंटली माहीत नाही की एक फिअर फॅक्टर म्हणतो आपण, की ते चालू होतं जसं टाईम चालू होतो आणि कुठंतरी माइंडला सांगत असतं की करेक्ट असेल की नाही, कन्फ्युजन आणि सिमिलर ऑप्शन दिसत आहे. तर ह्याच गोष्टी आहेत ज्याने तुम्ही कॉन्फिडन्स बिल्ड करू शकता. की ऑप्शन एलिमिनेशन मेथड समजून घ्या, कीवर्ड फिल्टरिंग समजून घ्या, पॅटर्न रेकग्नेशन काय आहे, प्रोबॅबिलिटी बेस्ड गेसिंग काय, तेव्हा तुम्हाला एक्झामिनर माइंडसेट कळेल, फ्रेम्स कळतील की कसं फ्रेम करतो तो क्वेश्चन. आणि
त्यानंतर एक्सपेक्टेड क्वेश्चन आर कवर्ड. तर कुठलेही बेस्ड ऑन प्रिव्हियस इयर जे पण हाय प्रोबॅबिलिटी एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असतील, कन्सेप्च्युअल एरियाज जे रिपीट झाले असतील, त्याचे प्रॅक्टिस सेट्स विथ प्रेडिक्टेड डिफिकल्टी लेवल, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. त्यानंतर इन्क्लुडिंग PYQज MPSC. तर पी वाय क्यूज पुढं तुम्हाला जे आहे MPSC कंबाईंडला हेल्प होईल. PSI STI किंवा ASOच्या पेपर्सला, MPSC ग्रुप Cला, आणि पुढं जेव्हा टेक्निकल सर्व्हिसेसमध्ये समजा इन केस GS ॲड झालंच MPSCकडून, तर तिथंही हेल्प होणार आहे तुमचं 1 स्टेज 2 स्टेज एक्झाम्सला. तर फ्रेंड्स, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं होतं की काय एक्झॅक्ट आपण कोर्समध्ये करणार आहे. तर खूप 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 बेनिफिशियल राहणार आहे हा कोर्स. आणि डेफिनेटली मिनिमम, जसं आपण आपली स्ट्रॅटेजी आहे की मिनिमम इनपुट इज इक्वल टू मॅक्झिमम आउटपुट. तर ह्या स्ट्रॅटेजीवर आपण दरवेळेस काम केलेलं आहे की मिनिमम इनपुट, मिनिमम टाईम देऊन तुम्ही मॅक्झिमम आउटपुट कसं गेन करू शकाल आणि मॅक्झिमम तुम्हाला मार्क्स कसे मिळतील मिनिमम टाईम देऊन, हे ह्या तुम्हाला डेफिनेटली कोर्समध्ये शिकायला भेटणार आहे. आणि तुमच्या समोर आहे जे एक्सपर्टी आहेत, जे शिकवणार आहेत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी. जसं आपण मागच्या वेळेस ह्यांचा एक लेक्चर बघितलेला आहे, यूट्यूबवर फ्री अवेलेबल आहे. MPSC प्रिलिम्स 2025ची स्ट्रॅटेजी खूप सुंदर प्रकारे एक्सप्लेन केलेली आहे. आणि ते ऑलरेडी बऱ्याचशा एक्झाम्समध्ये सिलेक्ट झाले. त्यांचे जे म्हणतो की इवन ओळख सांगायची गरज नाही उरली आता, तर बऱ्याचदा सांगितली आहे. त्यांचे बरेचसे स्कोर्स 140+ राज्यसेवेचे, म्हणजे जे की टॉपर स्कोर म्हणतो आपण एक्सपेक्ट करतो यार किती टेक्निकल लोक 100च्या आसपास, 90 to 100. पण जर तुम्हाला अशा माणसाकडून जे 140-130+ पाळतोय, तर तो तुम्हाला 80-90पर्यंत नाही का पोचू शकणार, ह्याचा तुम्ही थोडासा विचार करायला पाहिजे. तर डेफिनेटली इट्स पॉसिबल. तर त्यामुळं 5-6 वेळा MPSC जे दिलेले आहेत, इंटरव्ह्यूज दिलेले आहेत, तर पुढं आपण इंटरव्ह्यू बॅच पण घेणार आहे. तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहे फ्रेंड्स, की तुमच्या एवढा हाय प्रोफाईल असणारी व्यक्ती जर तुम्हाला गाईड करणार आहे, तर डेफिनेटली तुम्ही विचार करायला नाही पाहिजे. आणि विथ सिव्हिल ॲडिक्स, तर सिव्हिल ॲडिक्सचा ॲप्रोच प्लस त्यांचा ॲप्रोच, तर असं कंबाईन, असं काही नाही की म्हणजे दोघांचं कंबाईन ॲनालिसिस, म्हणजे सिव्हिल ॲडिक्सची टीम प्लस पंकज सर, तर हे सगळे आमची टीमवर्क असणार आहे, जी की तुम्हाला डेफिनेटली येणाऱ्या प्रिलिम्सला टॅकल करायला हेल्प करेल. आणि नाही म्हणलं तर तुमचं GS स्ट्रॉंग बनवेल, जे तुमच्या 1 स्टेज एक्झाम्सला कामाला येईल. तर असं समजू नका की MPSC प्रिलिम्ससाठीच फक्त कन्सिडर करा कोर्स. हा कोर्स केल्यानंतर तुमचं MCQ लॉजिक जे आहे ना, MCQ लॉजिक, ते डेफिनेटली बिल्ड होणार आहे. आणि त्यासाठी मी सजेस्ट करेन की ह्याची जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खाली असणार आहे. तर डेफिनेटली ट्राय करा, तुमच्या मित्रांना सांगा की ज्यांना पॉसिबल आहे ते एनरोल करायला पाहिजे. कारण अशी ऑपॉर्च्युनिटी परत नाही. आणि आत्ता ठीक आहे, आता जस्ट प्रिलिम्स झाली आहे म्हणून आम्ही ऑफर प्राईजमध्ये कोर्स ठेवला आहे. बट लेटर ऑन जसं टाईम जाईल, जसं अजून तुमचे डेज पूर्ण होतील, तसं तुमची जे आहे कोर्सची व्हॅल्यू पण वाढत राहणार आहे. तर त्यामुळं ज्यांना पॉसिबल आहे ते घेऊन पुढचे ज्यांनी पण टार्गेट केलेलं आहे की आता 2026 ज्यांनी टार्गेट केलेलं आहे की 25 तर गेलं, पण 2026 विल बी अ गोल्डन इयर. आणि ह्यासाठी मिनिमम तुमचा टाईममध्ये, मिनिमम तुमच्या कॉस्टमध्ये तुम्हाला प्रिलिम्स क्रॅक करता येणार आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल की पुढं काय, तर डेफिनेटली पुढं मेन्सचा पार्ट पण आमचा सुरू आहे. तर मेन्सची बॅच पण तुम्हाला हातच भेटेल. तर प्रिलिम्स, मेन्स आणि त्यानंतर जो उरतो लास्ट स्टेप, ज्यांना वाटत असेल की इंटरव्ह्यूला पण चालू करणार का, तर इंटरव्ह्यूसाठी फ्रेंड्स, जसं तुम्हाला एक्झॅक्ट माहिती की MPSCमध्ये पॅनल जेव्हा बसतं टेक्निकलसाठी, 3
लोक असतात असे, आणि तुम्ही इथं असणार आहे डेफिनेटली. तर 3 एक्झामिनर्स जे तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत, तसंच पॅनल, सिमिलर पॅनल आपण डेफिनेटली तुमचे येणाऱ्या इंटरव्ह्यूजला जे PWD-AEE तुम्हाला लागणारा इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम आपण सुरू करणार आहे. सो तर ओव्हरऑल बंच तुम्हाला एका छताखाली सिव्हिल ॲडिक्सकडून डेफिनेटली ऑफर केला जाणार आहे. आत्ता तर आपण प्रिलिम्स लॉन्च केलेलं आहे. सून वी विल लॉन्च मेन कोर्स अँड देन इंटरव्ह्यू. सो डेफिनेटली जॉईन करा आणि तुम्हाला फायदा तर होणारच आहे. आणि असं काही कुठलंही नुकसान करणारं काम सिव्हिल ॲडिक्सने आजपर्यंत केलेलं नाही आहे मुलांचं. डेफिनेटली फायदाच करून दिला आहे. आणि ह्या कोर्समधून तुम्ही काही ना काही यार 100% 99% तुमचं कॉन्फिडन्स पॉवर वाढून जाईल की टॅकल कसं करायचं आहे. सो एनरोल करा आणि एन्जॉय करा. तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग पण एन्जॉय करा, तुमचं GS पण एन्जॉय करा विथ सिव्हिल ॲडिक्स. थँक्यू.